वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आणि मी आहे शरीव आणि आज आपण एक मेकअप लुक करणार आहोत। तर त्यासाठी मी फर्स्ट ऑफ ऑल रोज वॉटर तिला अप्लाय केलं आहे कलर इसेन्सचं आणि छान हायड्रेट होऊ दिली स्किन। तर मेकअप करायच्या आधी स्किन प्रिपरेशन ही खूप इम्पॉर्टंट असते आणि स्किन प्रिपरेशन ही स्किन टाईप बघून आपण करायची असते। तर माझ्या मॉडेलची स्किन आहे ॲक्ने प्रॉन आणि सेन्सिटिव्ह स्किन आहे तिची आणि तिला लार्ज पोरसुद्धा आहे। तर आपण जे मॉइश्चरायझर यूज केला आहे ते ॲज अ सेन्सिटिव्ह स्किन केला आहे आणि छान मसाज करून घेतलं आहे। नेक्स्ट स्टेप आहे प्रायमर। तर मी हे लॅक्मे ॲब्सोल्यूट जेल प्रायमर यूज करत आहे। जर तुमची खूपच ऑइली स्किन असेल तर तुम्ही वॉटर बेस प्रायमर यूज करू शकता आणि हे तुम्हाला जिथे लार्ज पोर्स आहे किंवा घाम येतो तिथे यूज करायचं आहे। तर नेक्स्ट मी हे क्रायलॉनचं सुप्रा पॅलेट घेतला आहे। तर आईचा जो वरचा पोर्शन असतो जिथे आपण आय शॅडो अप्लाय करतो, तर हे जे आय शॅडो आपले पॉपअप झाले पाहिजे म्हणून आपण डायरेक्ट तिथे लाईट शेड कन्सिलर अप्लाय करत असतो। तर त्यानंतर तिथे पावडरनी ते सेट करून घ्यायचं आणि आय मेकअप सुरू करायचा। तर आय मेकअप करायच्या आधी आपण क्लायंटचे आईज बघत असतो की त्यांना कोणतं आय मेकअप सूट होणार किंवा त्यांच्या आउटफिटनुसार कसं आपण आय मेकअप करणार आहे। तर हे हिचे खूप स्मॉल आईज आहे आणि हिचा जो पोर्शन आहे क्रीज लाईनचा तो खूप छोटा आहे, त्यानुसार मी आय मेकअप केला आहे। नेक्स्ट स्टेपमध्ये मी हे इनसाइडचं कन्सिलर पॅलेट यूज करत आहे कारण की जो चिक्सचा एरिया आहे तर तिथे खूप रेडनेस आहे। तर रेडनेसला आपण कटआउट करत असतो ग्रीन कलरनी। तर ऑल ओव्हर फेस तुम्हाला लावायचं आहे कारण की रेडनेस आपला कमी झाला पाहिजे, ॲक्टिव्ह पिंपल आपले नाही दिसले पाहिजे म्हणून। तर नेक्स्ट स्टेपमध्ये आपण स्किन न्यूट्रलाइज करायचं आहे। तर ऑलरेडी आपण ग्रीन अप्लाय केलं होतं, तर ते लपवायसाठी आपल्याला 2 शेड डार्कर स्किनला कन्सिलर अप्लाय करायचं आहे आणि अंडर आईज पण आपल्याला कवर करायचे आहे। तर छान अप्लाय करून घ्यायचं 2 शेड डार्कर ॲज अ स्किन टोन आपल्या। तर त्यानंतर स्किन टोनचं फाउंडेशन घ्यायचं आहे तुम्हाला आणि स्किन टोनच्या वाईजच तुम्हाला फाउंडेशन अप्लाय करायचं आहे, म्हणजे आपल्या क्लायंटची स्किन डार्क वाटणार नाही आणि ॲज अ स्किन टोनच राहील। त्यानंतर आपण छान लिक्विड ब्लश लावला आहे आणि कंटुरिंग केलं आहे। तुम्ही बघू शकता ब्रॉन्झरसारखा इफेक्ट आला आहे तिच्या फोरहेडला आणि नोज पण कंटूर केलं आहे आणि जॉ लाईन पण कंटूर केलं आहे आणि छान ब्लेंड करायचं आहे तुम्हाला, तिथल्या तिथेच प्रोडक्ट अप्लाय करायचं। आणि मग हायलाईट करायसाठी मी लाईट शेडनी अप्लाय करत आहे कन्सिलर की तिचे जे फीचर्स आहेत ते हायलाईट झाले पाहिजे म्हणून छान ब्लेंड करायचं आहे आपल्याला। छोटं तुम्ही ब्लेंडर घेऊ शकता म्हणजे ते तिथल्या तिथे अप्लाय होईल। आणि नंतर आपण करत आहे बेकिंग। तर बेकिंग इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, बेकिंग खूप छान झालं पाहिजे। नंतर आपण आयब्रो आहे ते छान फिलअप करून घेतलं आहे, म्हणजे आयब्रो केले की फेस हा इन्हान्स होतो आणि आयब्रो कधी पण पावडर प्रोडक्ट असेल तर पावडर झाल्यावरच तुम्हाला अप्लाय करायचं आहे। त्यानंतर मी हे पावडर ब्लश लावत आहे आणि छान कलर पॉपअप व्हायसाठी। नंतर आहे हायलायटर। तर हिची खूप टेक्स्चर स्किन आहे, ॲक्ने प्रॉन आहे, तर तुम्हाला फक्त आईजला नोजलाच आपलं हायलायटर यूज करायचं आहे आणि जिथे टेक्स्चर स्किन नसेल तिथे तुम्ही अप्लाय करू शकता। मग नंतर मी हे काजळ घेतला आणि स्मोकी आय क्रिएट केले आणि छान मस्कारा यूज केला आणि लिपस्टिक छान आपण ॲज अ आउटफिट ॲज अ तुम्ही न्यूड यूज करू शकता। तर हा आहे फायनल लुक आणि हेअर्स आपण टॉंग केलेले आहेत। तर खूप सुंदर असं आउटपुट आलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तिचे जे आईज आहेत ते छान मोठे वाटत आहे स्मोकी लुकमध्ये, पण क्रीज लाईन छोटे असल्यामुळे बराचदा आपलं प्रोडक्ट ते वरती लागतं, तर आयलायनर तुम्ही स्किप करू शकता। तर तुम्हाला अजून मेकअप टिप्स हवे असतील तर माझं चॅनल कंटिन्यू बघा, अजून व्हिडिओज येतील। थँक्यू फॉर वॉचिंग।